जय हिंद मित्रांनो, आपल्या टेक चॅनलवर मी सर्वांचं मनापासून स्वागत करत आहे। आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण टीईटीची परीक्षा कोण देऊ शकतो, टीईटी परीक्षा कोणामार्फत आयोजित केली जाते, टीईटीचा पेपर 1 पेपर 2 नेमकी काय भानगड आहे, टीईटी परीक्षा पास करणे का बरं आवश्यक आहे, टीईटी परीक्षेचं माध्यम कोणतं राहतं, टीईटी परीक्षा किती मार्कांकरिता राहते, त्याच्यामध्ये इन्क्लूड असलेले विषय नेमके कोणते कोणते असतात आणि पास होण्याकरिता नेमके किती मार्क्स कोणत्या कॅटेगरीला आवश्यक आहे, त्या सर्व प्रश्नांची उत्तरं आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। परंतु तत्पूर्वी आपण जर चॅनलवर नवीन असाल तर आमचं चॅनल सबस्क्राइब करा, साईडचा जे बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा, जेणेकरून शिक्षक भरतीच्या संदर्भामधल्या कोणत्याही माहितीची अपडेट आपल्याकडून मिस होणार नाही। आणि मित्रांनो, आपण जर का येत्या महा टीईटी परीक्षेची तयारी करत असाल तर तुमच्याकरिता उपलब्ध आहे मिशन टीईटी ऑनलाइन बॅच। या बॅच मध्ये तुम्हाला शिक्षक पात्रता परीक्षा ज्याला आपण टीईटी म्हणत असतो त्यासाठी आवश्यक असलेल्या अभ्यासक्रमानुसार मार्गदर्शन करणारी ऑनलाइन बॅच अवेलेबल आहे। यामध्ये तुम्हाला पेपर 1 असेल किंवा पेपर 2 असेल याकरिता आवश्यक असलेले सगळे विषय रेग्युलरली जे आहे लाईव्ह स्वरूपामध्ये शिकवले जाणार। लाईव्ह मिस झालं तर रेकॉर्डेड फॉर्मॅट मध्ये सेम लेक्चर अवेलेबल असणार आहेत। अनलिमिटेड व्ह्यूज आहेत, म्हणजे एक व्हिडिओ आपण कितीही वेळेस या ठिकाणी पाहू शकता। 1 वर्षाची त्याची व्हॅलिडिटी असणार आहे। पीडीएफ नोट्स, टेस्ट सिरीज, पीडीएफ तुम्हाला जे आहे ऍप मध्ये डाउनलोड करून घेण्याकरिता देखील उपलब्ध आहे। आणि महाराष्ट्रामधली अनुभवी आणि तज्ञ अशा प्रकारची जी टीम आहे ती तुमच्याकरिता या ठिकाणी अहोरात्र झटत आहे। तुम्हाला ही जी बॅच आहे पेपर 1 करिता असेल, पेपर 2 करिता असेल, ती अवेलेबल असणार आहे आपल्या हक्काचं प्लॅटफॉर्म मास्टर टीचर या ऍप्लिकेशन मध्ये। हे ऍप्लिकेशन तुम्ही प्ले स्टोर वर जाऊन डाउनलोड करून घेऊ शकता। ही बॅच ऑलरेडी आपण 20 जून पासून सुरू करणार होतो, परंतु काही टेक्निकल इश्यूज मुळे आणि काही अपरिहार्य कारणामुळे आपण 7 जुलै पासून ही बॅच सुरू करतो। त्यामुळे आजच आपण जे आहे त्या ठिकाणी बॅच जॉईन करून ठेवा, कारण डिस्काउंट ऑफर आपण सुरू करून दिलेली आहे। कारण आतापर्यंत हजारो शिक्षक घडवणारा विश्वसनीय प्लॅटफॉर्म जर का कोणता असेल तर तो प्लॅटफॉर्म आहे मास्टर टीचर प्लॅटफॉर्म। चला आपण आता येऊया आपल्या महत्त्वाच्या मूळ मुद्द्याकडे, ज्याकरिता आपण या व्हिडिओची निर्मिती करतो आहोत। पहिला आणि महत्त्वाचा प्रश्न आहे की महा टीईटीचा जो पेपर आहे तो कोण देऊ शकतो, कोणासाठी असतो। तर बघा, महाराष्ट्र शासनाच्या वतीने एक नियम या ठिकाणी बनवण्यात आलेला आहे। नियम काय आहे की जे शिक्षक 1ली ते 8वी या वर्गाकरिता लागणार असेल, मग ती कोणत्याही प्रकारची शाळा असेल, जिल्हा परिषद, नगरपालिका, महानगरपालिका, कटक मंडळे, मायनॉरिटी सोसायटीज, कोणत्याही प्रकारची सोसायटी असू द्या, ज्या ठिकाणी जे आहे शासन नियमाप्रमाणे तुम्हाला सॅलरी दिली जाते त्या प्रत्येक शाळेमध्ये तुम्हाला 1ली ते 8वी वर्गाकरिता टीईटी कंपल्सरी आहे। ठीक आहे, आता या टीईटीचे 2 भाग करण्यात आलेले आहेत। 2 भाग म्हणजे नेमके काय आहे तर बघा, जर समजा तुम्हाला 1ली ते 5वी या वर्गासाठी शिक्षक व्हायचं असेल तर 1ली ते 5वी वर्गासाठी शिक्षक होण्याकरिता टीईटीचा पेपर 1 पास असणं आवश्यकच आहे। याच्या सोबतीला तुम्हाला डीएड लागेल। ठीक आहे, आता समजा 6वी ते 8वी या वर्गाकरिता आपल्याला शिक्षक म्हणून लागायचं असेल तर पेपर 2 पास असणं आवश्यकच आहे। ते पास झाल्याशिवाय तुम्ही या ठिकाणी 6वी ते 8वीला शिक्षक म्हणून लागू शकत नाही। आता यामध्ये तुम्हाला याच्या सोबत टीईटीच्या पेपर 2 सोबत एकतर डीएड किंवा बीएड दोन्हीपैकी एक लागेल आणि ग्रॅज्युएशन कंपल्सरी लागेल। ठीक आहे, हा झाला की महा टीईटी पेपर कुणासाठी, कशासाठी। म्हणजे शिक्षक जर का आपल्याला 1ली ते 8वी वर्गाला व्हायचं असेल तर आपल्याला टीईटीचा पेपर 1 किंवा 2 पास असावंच लागणार आहे। क्लिअर झालाय मुद्दा, क्लिअर झालाय। चला आता याच्यामध्ये देखील ना तुम्हाला सांगतो 6वी ते 8वीचा जर मुद्दा आपण या ठिकाणी घेतला, 6वी ते 8वीचा, इथे जे आहे सामाजिक शास्त्र आहे। समजा सामाजिक शास्त्र या विषयासाठी तुम्हाला पात्र व्हायचं असेल तर टीईटीचा पेपर जो आहे त्याची एक मेथड असते, ती मेथड सामाजिक शास्त्र असावी लागेल। त्याच्यासोबतच जर का समजा तुम्हाला या ठिकाणी 6वी ते 8वीला मॅथ्स किंवा सायन्स या विषयाचं शिक्षक व्हायचं असेल तर याच विषयाची मेथड टीईटीच्या पेपर 2 साठी तुम्हाला घ्यावी लागेल। आता या 2 विषयाच्या व्यतिरिक्त समजा तुम्हाला एखादी लँग्वेज असेल, लँग्वेज, आता लँग्वेज म्हणजे काय तर समजा मराठी, हिंदी, इंग्लिश या विषयाचं शिक्षक व्हायचं असेल तुम्हाला
6वी ते 8वी साठी, तर या दोन्हीपैकी ही पण मेथड चालेल आणि ही पण मेथड चालेल. दोन्हीपैकी कोणतीही एक मेथड असेल तरी तुम्ही भाषा विषयाचे शिक्षक होऊ शकता. हा शासन निर्णय आहे. क्लिअर झाला इथपर्यंतचा मुद्दा. चला आपण आता पुढे जाऊया. पुढचा महत्वाचा विषय आहे की टीईटी परीक्षा कोण देऊ शकतो. बरं आता कोण देऊ शकेल आहे का नाही, महत्वाचा आता कोण या ठिकाणी पात्र आहे. तर बघा, ज्या उमेदवारांचं डीएड कंप्लीट आहे ते उमेदवार टीईटी देऊ शकतात. ज्या उमेदवारांचं बीएड कंप्लीट आहे ते उमेदवार या ठिकाणी जे आहे टीईटीची परीक्षा देऊ शकतात. जे उमेदवार ऍपियर आहेत, ऍपियर मग ते ग्रॅज्युएशनच्या फायनल इयरला असेल, डीएडच्या फर्स्ट इयर किंवा सेकंड इयरला असेल, बीएडच्या फर्स्ट इयर किंवा सेकंड इयरला असेल, म्हणजे ऍपियर असलेले उमेदवार देखील या ठिकाणी टीईटीचा पेपर देऊ शकतात. तेव्हा ते पास होतील, त्यानंतर ते अप्लाय करू शकतात. म्हणजे लक्षात आलं, टीईटीची परीक्षा जे डीएड बीएड उमेदवार आहेत ते देऊ शकतात किंवा ग्रॅज्युएशनच्या फायनल इयरला आहेत ते उमेदवार देखील या ठिकाणी देऊ शकतात. आता महत्वाचा प्रश्न येतो या ठिकाणी की टीईटीची परीक्षा कोण घेतं. शासन जरी घेत असेल तरी कोणामार्फत घेतली जाते. तर ही जी परीक्षा आहे ती घेत असतं MSCE. ठीक आहे, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे. ठीक आहे, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे ही परीक्षा घेत असतं. खऱ्या अर्थानं जे आहे दरवर्षी एकदा तरी ही परीक्षा होणं अपेक्षित आहे, पण अनफॉर्च्युनेटली दरवर्षी होत नाही. कधी कधी 1.5 वर्ष 2 वर्षाचाही कालावधी त्याला लागतो. आता ही परीक्षा जर का आपण बघितली तर पेपर किती मार्कांचा असतो असा एक प्रश्न आहे की पेपर किती मार्कांचा राहतो. तर बघा, पेपर एकूण असतात पेपरला मार्क्स 150. ठीक आहे, 150 मार्कांचा पेपर राहतो. आता या 150 मार्कांच्या पेपरमध्ये विषय जर बघितले तर 5 असतात. पेपर 1 वेगळा, पेपर 2 वेगळा. ठीक आहे, पेपर 1 बघा 2 भाषा कंपल्सरी. मराठी माध्यमाची गोष्ट करतोय, समजा ही मराठी आहे तर मराठी आणि इंग्लिश. ठीक आहे, या 2 भाषा कंपल्सरी मध्ये आहे. त्यानंतर जे आहे आपण म्हणूया की सायकोलॉजी हा विषय आहे. त्यानंतर आहे मॅथमॅटिक्स, मॅथ्स म्हणूयात आपण त्याला. आणि दुसरं आहे EVS. ठीक आहे, एन्व्हायरमेंटल स्टडी, परिसर अभ्यास. हे 30 मार्क 30 मार्क 30 30 30 प्रत्येक विषय जो आहे तो 30 मार्कांना आपल्याला विचारण्यात आलेला आहे. 30 मार्कांना. आता जर का पेपर जर का 150 मार्कांचा असेल 5 विषय आहे पेपर 1 करिता. पेपर 2 जर का आपण या ठिकाणी बघितला तर पेपर 2 करिता या ठिकाणी हे 2 भाषा तर कंपल्सरी आहेत. ठीक आहे, समजा इथे लिहून देतो तुम्हाला, मराठी इंग्लिश 2 भाषा. त्यानंतर आपण असं म्हणूया की सायको आहे. ठीक आहे, सायकोलॉजी हे 3 विषय कंपल्सरी आहे. समजा तुमची मेथड जर का मॅथ सायन्स असेल तर मॅथ सायन्स हे तुम्हाला 60 मार्कांकरिता. ठीक आहे, म्हणजे हे झाले 90 मार्क आणि 60 मार्कांचा हा 150 मार्क. समजा तुमची जर मेथड असेल सोशल सायन्स सेकंड पेपरची तर तो असतो 60 मार्काला. म्हणजे सोशल सायन्स जर मेथड असेल तर तुम्हाला मॅथ सायन्स नसतं, मॅथ सायन्स असेल तर सोशल सायन्स नसतं. ठीक आहे, ही झाली पेपर 2 ची गोष्ट. आता आपण जाऊया पुढे की नेमकं आता एवढ्या मार्कांचा पेपर तर आहे, मग आता हा पेपर आपल्याला जर पास करायचा असेल तर नेमकं मार्क किती हवे आहे. बघा, ओपनचे उमेदवार जर का आपण असाल तर आपल्याला या 150 पैकी 60% मार्क घ्यावे लागतात. 60% म्हणजे आपण असं गृहीत धरूया की आपल्याला 90 मार्क हवे असतात. 90 मार्क. आता जर कॅटेगरीचे उमेदवार असाल, कोणत्याही प्रकारची कॅटेगरी आपल्याकडे असू द्या, त्या उमेदवारांना किमान जो आहे 82 मार्कांचा टप्पा पार करावा लागतो. 82 मार्क 82. तर तुम्ही या ठिकाणी टीईटीचा पेपर क्वालिफाय आहात असं म्हटलं जातं. परंतु एक गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या, बघा कॅटेगरीचे उमेदवार ओपनच्या जागांसाठी क्वालिफाय असतात, पात्र असतात. जर तुम्हाला ओपनच्या जागांवर दावा करायचा असेल तर आपल्याला ओपनचा जो क्रायटेरिया आहे तो पार करावा लागतो. ठीक आहे, म्हणजे कॅटेगरीच्या उमेदवारांना देखील 90 मार्क्स या ठिकाणी हवे असतात, तेव्हा त्याला ओपनच्या जागांवर जाता येतं. हा नियम त्यांनी शिक्षक भरतीमध्ये लावलेला आहे. जे नियम आहे मी ते सांगतो, नियम योग्य आहे चुकीचा आहे जे आहे ते कोर्टामध्ये या ठिकाणी डिसिजन होईल. आता दुसरी महत्वाची गोष्ट तुम्हाला सांगतो या ठिकाणी, टीईटी इज इक्वल टू सीटीटी. जर टीईटी तुम्ही पास असाल तर सीटीटी पास करण्याची गरज नाही. जर तुम्ही सीटीटी पास असाल तर तुम्हाला टीईटी पास करण्याची गरज नाही. दोन्ही इक्वल मानल्या जातात. लक्षात आलं? ठीक आहे, आता जाऊया आपण पुढे. आता समजा आपण टीईटी पासच नाही आहोत, आम्ही परीक्षा दिली
आणि पात्र होऊ शकलो नाही. मग आता आम्हाला भरती प्रक्रियेमध्ये सामील होता येतं का? त्याचं उत्तर आहे येस. समजा तुम्ही या ठिकाणी बीएड आहात, ठीक आहे, बीएड आहे, तुमचं क्वालिफिकेशन बीएड आहे, साहजिक आहे, बीएड आहे म्हणजे तुमचं ग्रॅज्युएशन असणार, ठीक आहे, ग्रॅज्युएशन तुमच्याकडे असणार आहे. ग्रॅज्युएशन प्लस बीएड जर असेल आणि तुम्ही टीईटी पात्र नसाल, इथे फुल्ली मारतो, ठीक आहे, टीईटी पात्र नाही तरी देखील तुम्ही 9 ते 10 या वर्गासाठी परीक्षा देऊ शकता. कोणती परीक्षा असते शिक्षक होण्याकरिता? टेट परीक्षा, ठीक आहे. या परीक्षेसाठी तुम्ही क्वालिफाईड असता. परंतु फक्त तुम्ही जर का या ठिकाणी डीएड आहात, फक्त डीएड आहे आणि टीईटीची परीक्षा तुम्ही या ठिकाणी पास नसाल तर तुम्ही टेट परीक्षेसाठी देखील या ठिकाणी पात्र नसता. डीएड जर असेल तर टीईटी परीक्षा पास करणं अत्यंत जास्त आवश्यक आहे. त्याच्याशिवाय आपल्याला या ठिकाणी टेट परीक्षा ज्याच्या बेसिसवर आपल्याला शिक्षक म्हणून रुजू होता येतं ती देता येत नाही. तर अशा प्रकारे आपल्याला जर का टीईटीचा पेपर या ठिकाणी क्वालिफाय करायचा असेल तर आपण आपल्या पद्धतीने या ठिकाणी जे आहे महाराष्ट्रामधली सर्वोत्कृष्ट टीम तुमच्या समोर उभी केलेली आहे की जेणेकरून तुमच्या मनामधला एकही डाऊट शिल्लक राहता कामा नये. तुम्हाला ज्या गोष्टी आवश्यक आहेत टीईटीची परीक्षा पास करण्याकरिता त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला सहज पद्धतीने मिळून जाव्या. त्यामुळे तुम्ही आता बिनधास्त पद्धतीने या ठिकाणी डोळे झाकून मास्टर टीचर नावाचं ऍप डाउनलोड करा किंवा आपला हा जो प्लॅटफॉर्म आहे युट्यूबचा प्लॅटफॉर्म आहे यावर जे काही डेमो लेक्चर्स अवेलेबल आहेत ते एकदा डेमो लेक्चर्स पाहून घ्या. तुम्ही या सगळ्या लोकांच्या प्रेमात पडल्याशिवाय राहणार नाही. एवढी छान प्रकारची टीम आहे. प्रत्येक विषयासाठी स्वतंत्र आपण या ठिकाणी शिक्षक तुमच्या समोर उभं करतो आहोत. त्यामध्ये टेस्ट असेल, तुमच्या प्रॅक्टिसेस करून घेण्याची पद्धत असेल, या सगळ्या गोष्टी तुमच्याकरिता अवेलेबल करून देण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे याच्या संदर्भामध्ये आणखी तुमच्या मनामध्ये काही शंका असेल, काही प्रश्न असेल टीईटीच्या सिलेबसच्या संदर्भामध्ये, काठिण्य पातळीच्या संदर्भामध्ये किंवा इतर ज्या गोष्टी आहेत जॉईनिंगच्या संदर्भामध्ये, अशा सगळ्या ज्या काही कमेंट्स आहेत किंवा डाऊट्स आहेत ते कमेंटच्या स्वरूपामध्ये तुम्ही या व्हिडिओच्या खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. मी माझ्या परीनं सगळ्या प्रश्नांना उत्तरं देण्यासाठी नक्की प्रयत्न करेन.